कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम 21 दिवसाचा लॉकडाऊन लावला होता. पुढे त्याचा कालावधी 3 मे पर्यंत वाढविण्यात आला. तशी घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल रोजी दिलेल्या संदेशातून 7 बाबींचे पालन करण्याचे आवाहन केले होते. त्यात रोजमजुरीवर निर्भर असलेला एकही व्यक्ती उपाशी राहायला नको, त्यांची विशेष काळजी घ्या अशी सूचना त्यांनी केली होती. त्याचे पालन करीत सुमित राठोड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंतीचा औचित्य साधून माहूर तालुक्यातील पवनाळा, हनुमाननगर व मांडवा तांडा या अतिदुर्गम भागात जाऊन गरीब महिलांना 1 आठवडा पुरेल एवढा भाजीपाला व माहूर शहरातील गरजूंना किराणा सामानाचं वाटप केलं. मी सुमित राठोड विदर्भ न्यूजच्या या माध्यमातून मी सर्व समाजसेवकांना आवाहन करतो की कृपया त्यांनी पुढाकार घेऊन गोरगरिबांना सदळ हाताने मदत करावी, जेणेकरून ज्यांचं हातावर पोट आहे त्यांना खूप मोठी मदत मिळणार आहे. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे आणि अजूनही आपल्या ग्रामीण भागामध्ये तरी आलेला नाही आहे. परंतु लॉकडाऊन परिस्थितीमुळे गोरगरिबांचे मजुरांचे जे हाल होत आहेत त्यांचं उपासमारीची वेळ येऊ देऊ नये यासाठी आपण सर्वांनी मिळून हा लढा लढायचा आहे आणि कोरोनाला भारताच्या बाहेर हद्दपार करायचा आहे. तरी आम्ही इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून गोरगरिबांपर्यंत दररोज किराणा सामान, भाजीपाला असे इत्यादी अनेक उपक्रम आम्ही राबवत आहोत. जनजागृती सुरू आहे खेडोपाड्यामध्ये. तसंच इतर आता रक्तदान शिबिर पण आम्ही घेणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी पुढाकार घ्यावा आणि सढळ हाताने गोरगरिबांना मदत करावी. यावेळी त्यांच्या समवेत सहकार्यवाहक राज जयस्वाल, वानोळा उपखंड प्रमुख वैभव पांडे, स्वयंसेवक अभिषेक वानकडे यांची उपस्थिती होती. त्यांनी हाती घेतलेल्या कार्याचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, गटविकास अधिकारी विशाल सिंग चव्हाण, रेणुकादेवी संस्थांचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव यांनी कौतुक केलं. माहूर शहरासह तालुक्यातील संविधानाला मानणारे व देशावर प्रेम करणारे नागरिक विनाकारण बाहेर न पडता लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करीत आहे. राजू दराडे, विदर्भ न्यूज, माहूर.